जे घड्याळावर लढले त्यांनी इन फ्युचर काय करायचं तुमचे कार्यकर्ते त्यांनी निवडून आले तर एक तुम्ही समजून घ्या की जेव्हा दादा जिवंत होते त्यांच्यावर आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा दादांच्या आदेशानेच हे सगळे कार्यकर्ते जे तुतारीचे होते ते घड्याळावर तिथं लढले. दादांचा आदेश हा अंतिम आदेश, दादांची इच्छा ही अंतिम इच्छा. आता ते लढले, निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता ज्या पक्षातून ते आलेले त्या पक्षाला त्यांची तिथं काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. पण हे कसं घडलं, कशी चर्चा झाली, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सोमवार नंतर मंगळवारी जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स घेईल त्या स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलेल. त्यांचं भवितव्य घड्याळावर लढलेल्यांचं निवडून आलेल्यांचं विषय एवढाच आहे की आमचे कार्यकर्ते घड्याळावर जे निवडून आलेत आणि घड्याळाचे कार्यकर्ते जे घड्याळावर निवडून आलेत त्यांच्याच भविष्याचा आता फार मोठा प्रश्न आता उभा झालेला आहे. उद्या जाऊन काय होतं ह्या सगळ्याच गोष्टींकडे बघावं लागेल. पण त्यांचे कार्यकर्ते आणि आमचे कार्यकर्ते यांना एक कार्यकर्ता म्हणून जी कुठली मदत आमच्यासारख्यांकडनं लागेल ती मदत नक्कीच आम्ही देऊ. धन्यवाद. ते एक प्रकारे रोहित पवारांनी म्हटलेलं आहे की दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना जी मदत लागेल ती करण्यासाठी ते तयार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेत पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.